नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे बालरोग तज्ञ या पदासाठी निघालेली आहे। एकूण 2 वॅकन्सीज या पदासाठी आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल, DCS झालेलं असेल, DNB झालेलं असेल, सोबत MMC रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे। कामाचे ठिकाण तुमचं मनपा रुग्णालय किंवा माता बाल संगोपन केंद्र या ठिकाणी असणार आहे। 75,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे 7 रोग तज्ञ या पदासाठी। खुल्या प्रवर्गासाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MBBS असाल, PDS असाल किंवा आयुष झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत MPH किंवा MHA किंवा MBA तुमचं झालेलं असेल, हेल्थमध्ये असणं आवश्यक आहे। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी देण्यात आलेली आहे। वैद्यकीय आरोग्य विभाग मुख्यालय व फील्ड ड्युटीसाठी तुमची नेमणूक या ठिकाणी असणार आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी। 10 वॅकन्सीज एकूण या पदासाठी निघालेले आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MCS झालेलं असेल, रजिस्ट्रेशन तुमचं असेल, सोबत MNC रजिस्ट्रेशन देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी देखील आहे। मनपा रुग्णालय किंवा माता बाल संगोपन केंद्रे, शिफ्ट ड्युटी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे। 75,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वेतन जे आहे दिलं जाणार आहे। शासनाकडून 60,000 आणि मनपाकडून 15,000 रुपये असे वेतन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी। या पदासाठी एकूण 21 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MCR रजिस्ट्रेशन आणि MMC रजिस्ट्रेशन असेल। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 70 वर्षाची आहे। नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती जॉब लोकेशन तुमचं असेल। 30,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 60 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहेत। MBBS तुमचं झालेलं असेल, MCI रजिस्ट्रेशन सोबत MMC रजिस्ट्रेशन असेल। 70 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टाफ नर्स GNM 3 या पदासाठी। एकूण 48 या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। कामाचे ठिकाण तुमचं आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी असणार आहे। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी। 56 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। निवड जी आहे या ठिकाणी विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांसाठी थेट मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाईल आणि तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत। त्यासाठीचा नमुना अर्ज आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे। माननीय आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तुम्ही प्रत्यक्ष किंवा या ठिकाणी पोस्टाद्वारे या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवू शकता।
अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।